सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या असगणी गावात 12 मे रोजी सुरू झालेल्या श्रीदेव रामेश्वर पावणाई आणि विठ्ठलादेवी मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभारंभाला उपाध्याय श्री गणेश उर्फ गजू बाकरे यांचे ग्रामस्थांच्या वतीने घातलेले गाऱ्हाणे लक्षवेधी ठरले। रयतेच्या प्रतिपाळ अगाध महिमा असलेल्या देवाधिदेव श्रीदेव रामेश्वर यांना ग्रामस्थ व भाविकांची साथ ऐकायचे निवेदन ठेवले। स्थानेश्वर पावणाई रवळनाथ काळकाई आणि गांगो विठ्ठलादेवी आई माऊली यांनाही गाऱ्हाणं ऐकायची विनंती केली आणि रुद्र खुनी बेळा खुनी बाराचा पूर्वस व मायेचा पूर्वस आणि या देवस्थानातील 12-5 पंचायतन व सर्व सहपरिवार देवता सर्वांच्या चरणी नतमस्तक होत प्रणाम केला। मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळ्याच्या मंगल समयी तुम्ही सर्व देवतांनी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून या सोहळ्याला शुभाशीर्वाद द्यावेत अशी कळकळीची विनंती करून त्यांनी या कार्याचे यजमान आणि ज्यांच्या खांद्यावर गावची धुरा आहे असे सर्व 12-5 मानकरी या सर्वांवर तुमची कृपादृष्टी अखंड राहू दे असे आवाहन केले। त्यांच्या हातून घडणाऱ्या या सेवेचा स्वीकार करावा, त्यांच्या संसारात कार्यात आणि आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी लाभू दे, तसेच गावकी रयतेत एकोपा राहू दे, इडापिडा टळू दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे अशी ही उपाध्याय श्री गणेश बाकरे यांनी सर्वांच्या वतीने विनंती केली। उपस्थित सर्वांनी पार्वतीपतये हर हर महादेवच्या मंत्रघोषात गाऱ्हाण्याला एकमुखाने अनुमोदन दिले। आमच्या देवांच्या आमच्या देशांच्या